बुलेटिनच्या सुरुवातीला एक मोठी बातमी आहे। महिला आयोगावरून आता महायुतीमध्ये वादाची ठिणगी पडण्याची शक्यता आहे। महिला आयोग अद्याप सदस्यविनाच असून यासाठी तिन्ही पक्षांच्या इच्छुकांची मोठी यादी समोर आली आहे। दरम्यान नव्या कार्यकारिणीमध्ये कुणाचा समावेश असेल याबाबत प्रश्नचिन्ह कायम आहे। गेल्या कार्यकारिणीमध्ये कार्यरत असलेले सर्व अशासकीय सदस्य हे महाविकास आघाडीमधलेच होते। त्यामुळे आता नव्या कार्यकारिणीमध्ये समावेशासाठी महायुतीमध्ये संघर्ष होण्याची शक्यता वर्तवली जाते। विशाल पाटील आपल्याला या सगळ्या संदर्भात अधिकची माहिती देणार आहेत। विशाल, महिला आयोगावरून आता महायुतीमध्ये वादाची ठिणगी पडण्याची शक्यता आहे, नेमकी कारण काय आहेत? नक्कीच ऋतुजा, महिला आयोगाच्या सदस्यांमुळे महायुतीत जो आहे हा संघर्ष होऊ शकतो। याची प्रमुख कारण म्हणजे जे याच्या आधी सदस्य होते या सदस्यांचा कार्यकाळ जो आहे हा संपलेला आहे। त्यामुळे नेमकी कोणाची वर्णी लागणार याच्या बाबतीत आता चर्चा ज्या आहेत त्या होऊ लागलेल्या आहेत। रुपाली चाकणकर ह्या महिला आयोगाच्या अध्यक्ष आहेत। 2024ला त्यांना 3 वर्षाची मुदतवाढ जी आहे ही करण्यात आली होती। त्यामुळे त्यांच्या पदाला जरी धोका नसला तरी इतर ज्या 6 सदस्यांची जी निवड होणार आहे यामध्ये हे नेमके 6 सदस्य कोणाचे असणार, ती कोणत्या पक्षाचे असणार आहेत? कारण का महायुतीचं जर संख्याबळ आपण बघितलं तर भाजपचे आमदार 135च्या वरती आहेत, शिंदेचे आमदार हे 56 आहेत आणि अजितदादांचे आमदार हे 41-42च्या घरात आहेत। त्यामुळे या संख्येनुसारच ही सदस्यपदं जी आहेत ती दिली जाऊ शकतात। त्यामुळे कोणाच्या वाट्याला ही किती सदस्यपदं येतात हे पाहणं अधिक महत्वाचं आहे। त्याच अनुषंगानं या जे सदस्य होते या सदस्यांची मुदत 15 डिसेंबर रोजी जी आहे ही संपलेली आहे। त्यामुळे या सगळ्यावरती आता महिला आयोगाच्या सदस्यांची जी निवड केली जाणार आहे यामुळे महायुतीमध्ये कुठेतरी संघर्ष होण्याची दाट शक्यता आहे ऋतुजा। निश्चितच, त्यामुळे तिन्ही पक्षांच्या इच्छुकांची अतिशय मोठी अशी यादी आहे। मात्र या समितीमध्ये कुणाचा समावेश होतो हे पाहणं महत्त्वाचं असेल। धन्यवाद सविस्तर माहितीसाठी।